गडकरी साहेब. आपल्या समाजाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र आदरणीय डी सोनटक्केजी, ज्यांचा आज आपण विशेष रूपाने सत्कार केलेला आहे, असे आदरणीय न्यायमूर्ती श्री किशोरजी सोनवणे, त्याचप्रमाणे उद्योजक राजेंद्रजी आहेर, माजी आमदार दिनेश चौधरीजी, या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने उपस्थित असणारे परमादरणीय सत्यपाल महाराजजी, कल्याणराव दलजी, माझे सहकारी आमदार टेकचंद सावरकरजी, दिनेश चौधरीजी, लक्ष्मणराव वडलेजी, अनिल शिंदेजी, जयराम वाघ, संजय कनोजिया, आशीष कदम, राकेश कोतीकर, सुनील पवार, सचिन कदम, बुंदेलखडेजी, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, सर्वप्रथम आज खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे असे संत गाडगे महाराजांच्या चरणी अभिवादन करतो आणि आम्हाला सतत चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आणि आशीर्वाद त्यांच्याकडनं मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आमचा विदर्भ देखील ज्या 3 संतांनी विदर्भाला सामाजिक दिशा दिलेली आहे, त्यापैकी एक तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि संत गजानन महाराज, या तिघांच्या चरणी इथली सगळी जनता नतमस्तक होते. गाडगे महाराज खऱ्या अर्थाने समाज सुधारक होते. या समाजामध्ये छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि हा समाज मूल्यांच्या आधारावर चांगला झाला पाहिजे, याकरता लोकप्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. समाजाचं स्वास्थ्य चांगलं करायचं असेल तर स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि स्वतःच्या कृतीतून संत गाडगे महाराजांनी हे कार्य करून लोकांना आदर्श घालून दिला. खरं म्हणजे आजच्या काळात देखील गाडगे महाराज आमच्या सगळ्यांकरता एक आदर्श व्यक्ती आहेत. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गजानन महाराज, या सगळ्यांच्या जीवनामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि तुमच्या सहित माझ्या सहित सगळ्यांनी ती लक्षात ठेवली पाहिजे आणि ती ही आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. कारण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. असा कोणीही माणूस नाहीये की जो अमरत्व घेऊन आलेला आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ हा या पृथ्वीवरचा यावत चंद्र दिवा करू असा नियम आहे. याला कोणीही अपवाद नाही आहे. पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलंय की एखादा माणूस जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्वाचं आहे. गाडगे महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केलं होतं आणि त्यांच्या शिकवणीतून काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मी नेहमी आयुष्यात एक गोष्ट पाळतो आणि ती गोष्ट ही पाळतो की जातीयवाद करणार नाही आणि छुआछूत आणि अस्पृश्यतेचं पालन कधीही करणार नाही. कोणीही माणूस हा त्याच्या जातीने मोठा नसतो, त्याच्या गुणांनी मोठा असतो. त्या माणसाची गुणवत्ता मोठी असते. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स याच्या आधारावर कोणी मोठा नसतो, त्याच्या गुणांनी मोठा असतो. या विचारावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हेच आपल्याला विचारदर्शन गाडगे महाराजांनी दिलं. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, वाईट आहे ते वाईट आहे.
आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या जीवनामध्ये, समाजाच्या आजूबाजूला ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या वाढवल्या पाहिजे आणि ज्या चुकीच्या आणि वाईट गोष्टी असतील त्या नष्ट केल्या पाहिजे. आणि म्हणूनच आता सत्यपाल महाराजांचं प्रवचन झालं, फार सुंदर बोलतात ते. मी त्यांचा फार चाहता आहे. लोकभाषेमध्ये बोलतात. आमच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात मी त्यांना बोलावलं होतं स्पेशली, आणि त्यांचं 50,000 लोकांसमोर मोठं प्रवचन घडवलं होतं. कारण लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार, त्यांचं प्रवचन, गाडगे महाराजांचे विचार हा मनोरंजनाचा विषय नाही आहे, हा प्रबोधनाचा, प्रशिक्षणाचा आणि संस्काराचा विषय आहे. आणि जेव्हा आपण चांगली गोष्ट ऐकतो, सिनेमामध्ये आणि प्रवचनामध्ये फरक आहे. नाटक आणि सिनेमा मनोरंजनामध्ये आहे, त्यात मनोरंजन होतं, पण प्रवचनामधून आणि प्रबोधनामधून संस्कार होतो आणि संस्कारातून माणूस बदलतो. गाडगे महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी, गजानन महाराजांनी त्यांच्या विचारातून, त्यांच्या आचारातून, त्यांच्या कृतीतून लाखो लोकांचं जीवन बदलवून टाकलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं सहभाग आहे. आणि आजही आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे लोकप्रबोधनाचं, प्रशिक्षणाचं, लोकसंस्काराचं कार्य निस्पृह, निस्वार्थी भावनेने, समर्पित भावनेने काम करणारे अनेक संत काम करत आहेत. त्यापैकी सत्यपाल महाराज एक आहेत, हे मी तुम्हाला विश्वासाने सर्टिफाय करून सांगू शकतो. मला अतिशय आनंद झाला, त्यांचाही आज सत्कार झाला. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं, शक्ती द्यावी, निरोगी प्रकृती द्यावी आणि असंच समाजाचं मन प्रबोधन आणि प्रशिक्षण करण्याची शक्ती देऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याकरता ते अखंड कार्य करण्याची ताकद, शक्ती त्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. आदरणीय न्यायमूर्ती किशोरजी सोनवणे हे खऱ्या अर्थाने समाजभूषण आहे. आपल्या समाजामधून उच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती होणं ही मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी हे यश संपादन केलं, याकरता निश्चितपणे त्यांचा गौरव तर समाजाने केलेला आहे. पण मी पुढे बोलणार, आम्ही आता सोनटक्के साहेबांना सांगितलं की खऱ्या अर्थाने आपल्याला आता किशोरजी सोनवणे एक नाही असे 25 तयार केले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने समाज पुढे जाणार. राजेंद्रजी आहेर आणि त्यांचे वडील उत्तम उद्योगपती आहे. मी बोलणार आहे या विषयावर की आपण शेवटी समाजाची प्रगती म्हणजे काय, आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक फार मोठी प्रगती आणि विकास करून व्यवसायामध्ये यश मिळवलं. आता त्यांचा वारसा त्यांचा मुलगा चालवतोय. मी त्यांनाही पण विशेष करून त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची पत्नी उपस्थित आहे, या पूर्ण परिवाराला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनाही पण मी विशेष रूपाने सत्कार करतो. श्री दिनेश चौधरी हे जे माजी आमदार आहेत राष्ट्रीय, त्यांनाही पण मी शुभेच्छा देतो. आणि मला खरोखर आनंद झाला की समाजातला एक विद्यार्थी लातूरचा, काय नाव त्याचं, सोनवणे, 100% गुण घेऊन पास झाला. 100%. खूप आनंद झाला मला. आणि सोनटक्के साहेब हे चित्र आपल्याला उभं करायचं आहे. मला माहिती आहे की आपण अनेक दिवसापासून आपल्या न्याय हक्काकरता संघर्ष करत आहात. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सोनटक्के साहेब माझ्याकडे 25 वेळा आले. खरं म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगतो की समाजाच्या नावावर नेतेगिरी करणाऱ्या नेत्याची काही समाजात कमी नाही आहे. पण सोनटक्के सारखा निस्पृह, निस्वार्थी, प्रामाणिक आणि समाजाकरता सर्वस्वी काम करणारा कार्यकर्ता विरळ आहे. हे तुमचं भाग्य आहे की तुम्हाला असा नेता मिळाला. नाही तर समाजाच्या नेतृत्व,
नेते मिळाले, आमदार झाले का माझ्या बायकोला तिकीट द्या, मग माझ्या साळ्याला तिकीट द्या, मग माझ्या मुलाला तिकीट द्या, मग मला इंजिनिअरिंग कॉलेज द्या, मग मला मेडिकल कॉलेज द्या, मग मला डीएड कॉलेज द्या, मग मला प्राथमिक शाळा द्या. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, रोजगार हमी. मी थोडं स्पष्ट बोलणार आहे, मला माफ करा. मी काही शाळा कॉलेज उघडलं नाही, शिक्षकाचा पगार खात नाही, मी एकाही संस्थेचा सदस्य नाही. पण समाजाच्या नावावर उपयोग केल्यानंतर, निवडून आल्यानंतर समाजाची सेवा करणारी माणसं मी कमी बघितली. आणि मी जात पात पाळत नाही. मी जात पात पाळत नाही, कारण मी विश्वास ठेवतो गाडगे महाराजांनी शिकवणीवर की माणूस हा जातीने नाही गुणाने श्रेष्ठ आहे. चांगली गोष्ट आहे की आपल्याला सवलत मिळाली पाहिजे. आज बावनकुळे साहेबाचा सत्कार झाला. अतिशय मेहनती, परिश्रमी आणि जिद्दी असं बावनकुळे साहेबाचं नेतृत्व आहे. त्यांनी पाठपुरावा केला, देवेंद्रजींनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं आणि प्रस्ताव दिल्लीत पाठवलेला आहे. सोनटक्के साहेब अनेक वेळा आले, मी पण प्रयत्न केलेला आहे, करतो आहे. आणि आता पुढल्या 15-20 दिवसात आपले राष्ट्रीय समाज कल्याण मंत्री इथे येणार आहेत, वीरेंद्र कुमारजी. मोठा कार्यक्रम आहे. 40,000 दिव्यांगांना साहित्य वाटपाचा. ते माझ्या घरी जेवायला येणार आहे आणि तेव्हा तुमच्या समाजाच्या शिष्टमंडळाची त्यांना भेट करून देईन मी आणि त्यांच्याकडे तुमचा प्रश्न सोडवायला पूर्ण समर्थन आणि मदत करीन. आरक्षण आपण मिळवू, पण ही अंतिम गोष्ट नाही आहे. आरक्षणाने जर प्रश्न सुटले असते तर ज्या समाजाला आरक्षण मिळाले त्यांचे सगळे प्रश्न सुटले असते. खऱ्या अर्थाने जे करायचं आहे आपल्याला ते समाजाचा विकास करायचा आहे. समाजाचा विकास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? सामाजिक विकास करायचा आहे, शैक्षणिक विकास करायचा आहे, आर्थिक विकास करायचा आहे. सामाजिक विकास काय करायचा आहे ते गाडगे महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सत्यपाल महाराज ते प्रचार करत फिरत आहेत की समाज कसा बदलवायचा आहे, समाजातला माणूस कसा घडवायचा आहे, समाजातला गाव गरीब मजदूर शेतकरी त्याचं कल्याण कसं करायचं आहे, त्याला संस्कार कसे द्यायचे आहेत. केवळ सुशिक्षित नाही तर त्याला सुसंस्कृत कसं करायचं आहे, संस्काराने युक्त कसं करायचं आहे, हे गाडगे महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक विकास. त्याचं उदाहरण आहे की आत्ता आपण सोनवणे साहेबांचा सत्कार केला. आपण या ठिकाणी आपल्या सोनवणे आपला विद्यार्थी लातूरचा त्याचा सत्कार केला. मी प्रश्न विचारला सोनटक्के साहेबांना की समाजातून दरवर्षी किती इंजिनियर होतात, किती डॉक्टर होतात, किती IAS ऑफिसर होतात, किती न्यायमूर्ती होतात, किती प्राध्यापक होतात, किती शिक्षक होतात, किती लोक IIT मध्ये जातात, याचा डाटा गोळा करा. आणि जे गरीब असतील, जे शिकू शकत नाही, त्यांच्या मागे आर्थिक पाठबळ उभं करा. आणि त्यातून समाजातून शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. जर माणूस सुशिक्षित झाला नाही, सुसंस्कृत झाला नाही तर काही उपयोग नाही. इंजिनियर, डॉक्टर, IIT सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी नेहमी माझ्या बोलण्यात एक गोष्ट सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future. Knowledge ही पॉवर आहे. एंटरप्रिनरशिप, तुम्ही कदम साहेबाचा सत्कार केला. एंटरप्रिनरशिप, उद्योगपती झाले. का झाले? फुकट नाही झाले. नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना, हे सांगायला मिळालं. मी नागपुरात होतो.
इथेच महालात माझं घर होतं, मोठा वाडा होता, पण पडका वाडा होता. राजवाड्याच्या बाजूला गडकरी वाडा. माझी आई आणि बहीण म्हणाली की तू नोकरी कर, बँकेत नोकरी कर. नाही जर ऐकलं मी तर मग नाही तू ॲडव्होकेट बन. लॉ झालो मी. पाटी लाव. मी म्हटलं पाटी लावलं तर काय होईल? म्हणजे तू पाटी लावली तरच तुझं लग्न होईल, नाही तर तुझ्याशी कोणी लग्नच नाही करणार. मी म्हटलं मिळेल बायको. मग मी जेव्हा खूप आग्रह केला तर माझ्या बहिणीनं, माझे एक जावई न्यूक्लिअर सायंटिस्ट होते, दुसरे जावई पेपर मिलचे मॅनेजिंग डायरेक्टर होते नेपानगरचे. तर मी म्हटलं मी नोकरी नाही करणार. सगळे माझ्यावर नाराज झाले. मी म्हटलं मी नोकरी करणारा नाही, मी नोकरी देणारा होईल आणि शेतकऱ्यामध्ये काम करेन. आज मी 15,000 तरुण मुलांच्या हाताला रोजगार दिला आणि मी अनेक प्रकल्पात काम करतो आहे. बायोफ्युएलमध्ये काम करतो, साखर तयार करतो, इथेनॉल तयार करतो, वीज तयार करतो आणि शेतकऱ्यामध्ये काम करतो. सोशल एंटरप्रिनरशिप हे शक्य आहे. आणि म्हणून आपल्या इथे उद्योजक तयार झाले पाहिजेत, तर आर्थिक प्रगती होईल. हे नोकरी केल्यावर भुकमरीच राहते. 1.5-2 लाखाच्या वरती कोणाला पगार नाही मिळत. कारण त्याला मर्यादा आहे. पण कदम साहेबाला विचारा, ते मर्सिडीज गाडीतून फिरत असतील, कारण त्याला पैशाची काही कमी नाही. एंटरप्रिनरशिप विथ नॉलेज, ज्ञानाच्या बरोबर एंटरप्रिनरशिप पाहिजे. आणि सोनटक्के साहेब हे एंटरप्रिनर आहेत. आणि आता ही एंटरप्रिनरशिपची उडी पलीकडे गेली पाहिजे. ग्रीन हायड्रोजन तयार करणारे लोक तयार झाले पाहिजे. तुम्ही या सभागृहात बसलात, ह्या सभागृहामध्ये जेवढे लाईट लागले, एसी आहे, विजेवर नाही चालू. हे सभागृह जेव्हा मला खूप, मी इथली एक एक खुर्ची माझी बघून बघून लावली आहे. या सभागृहावरती सोलर पॅनल आहे आणि 80 कार्यक्रमाला जेवढी वीज लागते तेवढी वीज वरतून मिळते. आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं का प्रत्येक धोबी समाजाच्या वरती सोलर पॅनल लावले तर विजेचं बिल 0 होईल आणि इस्त्री सोलर पॉवरवर चालेल. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. इलेक्ट्रिकच्या ऐवजी गॅसवर, मला आठवण करून दिली त्यांनी, मी मध्ये प्रेझेंटेशन दिलं त्यांना की सगळ्या ठिकाणी गॅसवरची इस्त्री लावा, स्टीम. ती टेक्नॉलॉजी आहे. मी आता सांगितलं इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड. नाही तर ते कोळशे धुवा करून लावा, रॉकेल टाका, गरम झाली का इस्त्री, हात लावून टाका, पाणी फेका. असंच आहे ना. माझा एक दोस्त होता, तो आपल्या समाजाचा होता. मी लहानपणी त्याच्याकडे गेलो का त्याचे वडील पाणी टाके, झुर का आवाज येतात, तर गरम झाली हा मग करीस. मग इलेक्ट्रिक आली. आता इलेक्ट्रिक सोलरवर चालणारी आणि गॅसवर आणि स्टीमवर चालणारी इस्त्री पाहिजे. मी माझ्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की मी 150 लोकांना हे उपकरण देईन. बरोबर आहे ना. तुमचा कार्यक्रम ठरवा, मी 150 लोकांना माझ्याकडनं उपकरण द्यायची व्यवस्था करा. टेक्नॉलॉजीचा उपयोग करा. माझी इलेक्ट्रिक गाडी आहे. मी म्हणतो इलेक्ट्रिकवर गाडी चालली पाहिजे. पेट्रोल डिझेलमध्ये बसतच नाही मी गाडीत. इलेक्ट्रिकची बस आली, इलेक्ट्रिकची गाडी आली, इलेक्ट्रिकची स्कूटर आली, इलेक्ट्रिकची ऑटो रिक्षा आली. आता माझी गाडी 400 किलोमीटर चालते, आवाज नाही, धुवा नाही, काही नाही. आणि आता टाटाची गाडी इलेक्ट्रिकची, मी जेव्हा म्हणतो लोकांनी चार्ज कुठं होईल, मग रस्त्यात बंद पडली तर काय होईल, काही झालं नाही. कालच मी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं. 300% वाढले. 1 वर्ष वेटिंग लिस्ट झाली. आता गावागावात आणि खेड्यापाड्यात इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा. आता मी माझी भाजी आणतो नागपुरात, मी विकत घेतली आता 600 किलोची इलेक्ट्रिक रिक्षा. रोज गावातून त्या प्रतापनगरच्या चौकात ऑर्गॅनिक भाजी विकायला आणतो इलेक्ट्रिक रिक्षातून. आता देश बदलला. त्यामुळे सायन्स आणि टेक्नॉलॉजीकडे वळलं पाहिजे. आणि यामध्ये जसं सामाजिक विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवला की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला तत्वज्ञान शिकवता येत नाही. टाटा
आपल्याकडे किती टाटा आहेत, एकच कदम आहे, यांनी जमणार आहे का समाजाची? कमीत कमी महाराष्ट्रात 1000 कदम तयार झाले पाहिजे उद्योगपती, तेव्हा समाजाची प्रगती होणार आहे. आम्ही राजकारणी लोक मोठे हुशार आहोत. तुम्हाला आरक्षणाच्या भोवतीत फिरत असतो. अर्धी पार्ट्या देणारे, अर्धे न देणारे, याच्यावरच इलेक्शन होते. आणि मग आग्रह करते एक पुतळा उभा करा. पुतळा उभा झाला का बस म्हणते हा साहेब चांगला, याले मतं द्या, आम्ही निवडून आलो का आमचं दुकान चालू होऊन जाते. यांनी विकास होणार नाही. तुमच्या आरक्षणाला मी विरोध नाही, समर्थन करतो, मिळेल तुम्हाला, पण हे शेवट नाही आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास. आता स्वास्थ्य विषयक याच्यामध्ये किती दवाखाने होतील गाडगे महाराजांच्या नावाने, किती हॉस्पिटल तयार होतील, किती लोकांचे हार्टचे ऑपरेशन फुकट होतील, कॅन्सरचे रुग्णांचे होतील, कारण सेवा केली पाहिजे. साहेबांना, सत्यपाल महाराजांकडे मी एक ॲम्ब्युलन्स पाठवली होती, ते सेवा करतात. आणि म्हणून स्वास्थ्य क्षेत्रात सेवा केली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचा प्रसार करा. प्रत्येक आपल्या समाजाच्या घरातून इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, वकील, न्यायमूर्ती, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कवी, हा प्रत्येक घरातून तयार झाला पाहिजे, तेव्हा समाज प्रगतीकडे पुढे जातो. समाजात उद्योगपती तयार झाले पाहिजे, उद्योग व्यापार क्षेत्रात पुढे आले पाहिजे. आणि सामाजिक विकासामध्ये गाडगे महाराजांचा विचार घेऊन जीवनात त्यांच्या विचाराप्रमाणे अनुकरण करून समाजातला एक एक व्यक्ती बदलून समाज बदलला पाहिजे. मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. सत्ता कारण म्हणजे राजकारण नाही आहे. राष्ट्रकारण, विकास कारण, सेवा कारण हे खरं राजकारण आहे. आणि राजकारणातही या, तिकीटं मिळाले पाहिजे, मंत्री झाले पाहिजे. पण सोनटक्के साहेब जेवढ्या समाजाच्या लोकांना तिकीटं मिळाली आणि जे मंत्री बनले, इतिहास हे सांगतो की त्या समाजाची प्रगती त्यांच्यामुळे झाली. हे दुर्दैवानी सत्य नाही आहे. हे मिळालं पाहिजे, मी विरोध नाही करत. पण समाजामध्ये एक गाडगे महाराज कुठे आपले झाले तर पुरा देश बदलून जाते. त्यामुळे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही लोकांची सेवा करा, लोक तुम्हाला निवडून देतात. मी आता ठरवलं आहे पुढच्या निवडणुकीत चाय पाणी पण नाही करणार, पोस्टर पण छापणार नाही, आणि कटआउट मी आयुष्यात नाही लावलो. हार तर माझ्या घरी येऊन कोणी येतच नाही. तुम्ही घातले एवढे मोठे मोठे हार. आता मलाही निवडणूक लढवायची असते, नाही म्हटलं तर लोक नाराज होते. मी म्हणतो घालून टाक. हे मोहनला विचारा. मी 40 वर्ष झाले राजकारणात आहे. विमानतळावर मला घ्यायला कधी कोणी कार्यकर्ता येत नाही, कधी सोडायला येत नाही, कधी पोचवायला येत नाही, कधी गुच्छ आणत नाही, कधी हार आणत नाही, आणि मी येऊ देत नाही कोणाला. मी जॉर्ज फर्नांडिस त्यांना आपला आदर्श मानतो. आणि मी एवढं करू नये, पण मी नेता नाही झालो का? मी निवडून नाही आलो का? लोक लावते ना आपले पोस्टर. मला एक जण म्हणे काय माझा पोस्टरमध्ये माझा फोटो नाही. अरे म्हटलं तुझा फोटो लावल्यावर काही फायदा होत नाही म्हणून नाही लावला. लोकांना समजते कोणाचा फोटो लावला म्हणजे फायदा, त्याला लावते. म्हटलं तू अजून काम कर, आणि लोकांना वाटलं पाहिजे का तुझा फोटो लावल, मग लावतील. म्हटलं लोक, तू कशाला आग्रह करत मला? Respect should not be demanded, it should be commanded. If you deserve for it, you will get it. लोकांचं प्रेम मिळतं, काम करत राहा. कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं, करणाऱ्याने करत राहावं, देणाऱ्याने मागत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, काही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या समाजाला गाडगे महाराजांच्या रूपाने असा आदर्श मिळालेला आहे. तुम्हालाच नाही, सगळ्या समाजाला, आम्हालाही पण सगळ्यांना. ते एका समाजाचे नाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे, गाडगे महाराज तुमचे, हे शिवाजी महाराज मराठा, हे कुठून आणलं आपण? हे सगळ्या समाजाचे मार्गदर्शक आहे, सगळ्या देशाचे आहेत. त्यांचा विचार देशव्यापी आहे, सर्वव्यापी आहे. शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. हो, आमच्या आईवडिलापेक्षा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे, कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे.
यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. डीएड बीएड कॉलेज मागणारा राजा नव्हता. वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता. राजा कसा असावा, राज्य कसं असावं, नीतिमत्ता कशी असावी, धर्म कसा असावा, राजाचं कर्तव्य कसं असावं, या सगळ्या गुणाचं मूर्तिवंत आदर्श 100% उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याशिवाय आमचं जीवनच अपूर्ण आहे. माझ्याकडे, मी दिल्लीतही ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या समोर शिवाजी महाराजांचा फोटो लावून ठेवला. माझ्या आईने मला मोठं केलं, तिचे संस्कार आहे, तिचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये आहे आणि शिवाजी महाराजांचा. गाडगे महाराज, शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज या सगळ्यांनी आपल्याला विचार दिले. हो, आपण ते विसरत चाललो. विसरू नका. हे कोणाच्या गिळ्यात हार घालायचे फार फंदात पडू नका. सत्कार नका करू. हा ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचे सत्कार करा. ते केले पाहिजे, कारण समाजासमोर ते दाखवलं पाहिजे की हा बघा मुलगा 100%, तुमचाही मुलगाने 100% मिळवले पाहिजे. हा चॅलेंज स्वीकारा, म्हणून हा सत्कार. न्यायमूर्ती सोनवणे साहेबांचा सत्कार या करता आहे की 100 वकील आणि 25 न्यायमूर्ती समाजातून झाले पाहिजे, हे तुम्ही ठरवा, म्हणून त्यांचा सत्कार. कदम साहेबांचा सत्कार या करता आहे की एक उद्योगपती झाला नाही, असे 1000 झाले पाहिजे तुमच्यातून, म्हणून तो सत्कार आहे. मला विश्वास आहे की अशीच प्रगती आणि विकास समाजाचा होत राहील. मला कालच रात्री मिळणार होतं, पण आज येऊ शकलो नाही. काल 2 मुख्यमंत्र्यांबरोबर माझ्याकडे मीटिंग होती, त्यामुळे मला दिल्लीत राहावं लागलं. मी आज सकाळी उशिरा आलो, आपल्या कार्यक्रमात उशिरा आलो, आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. या क्षेत्रातले आमचे लोकप्रिय आमदार मोहन मते या ठिकाणी आले आहेत, तेही पण चांगलं काम करणारे आहेत, त्यांनाही पण शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सोनटक्के साहेबांना एवढंच सांगतो की तुमच्या नेतृत्वाखाली समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाकरता, आरक्षणाच्या प्रश्नावर आणि समाज भवनापासून तो उद्योग उभे राहीपर्यंत जे जे विषय समाजाच्या विकासाचे असतील त्याकरता मी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या मागे आणि समाजाच्या मागे उभा राहील. आणि या चांगल्या कामाकरता मदत घे, वाईट कामाकरता माझ्याकडे येऊ नका, मी करणार पण नाही. चांगल्या कामाकरता पूर्ण ताकदीने उभा राहील एवढा विश्वास देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता गाडगे बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद नितीन गडकरी साहेब. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी अक्वायर्ड. यानंतर